राजसाहेबांनी सांगितलं की युद्ध नको, या देशात पहिलं कोम्बिंग ऑपरेशन करा आणि इथले पाकिस्तानी बांगलादेशी बाहेर काढा. मला अत्यंत हा मुद्दा योग्य वाटतो. हाच मुद्दा धरून त्यांचाच एक शाखा अध्यक्ष सूरज पाटील नावाचा, जो नालासोपाऱ्याच्या विजयनगरमधल्या कुठली शाखा क्रमांक 50 आहे मनसेची, तिथल्या मुलानं त्याने मला सांगितलंय की नालासोपाऱ्यामध्ये दादा संतोष भवन नावाचा एक परिसर आहे, त्याच्यामध्ये 16 ते 17 अवैध बांगलादेशी आणि पाकिस्तानी तिथं राहत आहेत आणि त्यांचे आधार कार्ड आणि त्यांना सगळ्या गोष्टी देणारे भाजप ची सगळी लोक आहेत, भारतीय जनता पार्टीची सगळी लोक आहेत. माझं आव्हान आहे पोलिसांना की त्या संतोष भवन मधले ते 16-17 जण कोण आहेत, या सूरज पाटीलची कॉन्टॅक्ट करा. मी त्याचा नंबर पण दिलाय आणि त्याच्या सगळ्या गोष्टी ऐकून घ्या आणि तो जिथे जिथे सांगतोय ती सगळी लोक बाहेर काढा. आणि माझं फडणवीस साहेबांना आणि भारतीय जनता पार्टीच्या राज्यातल्या सर्व नेत्यांना सांगणं आहे की तिथले जे कोणी आहेत लोक, जो हा सूरज पाटील सांगतोय की तिथली भारतीय जनता पार्टीची लोक आहेत, त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी. कारण जर तुम्ही यांना आधार कार्ड आणि या गोष्टी बनवून द्यायचा विचार करताय, म्हणताय ना, मग ममता बॅनर्जीला का नाव ठेवताय? मग ती तिथे हे करते, मग तुम्ही इथे काय करताय? हा सूरज पाटील जो जे काही आरोप करतोय ते सिद्ध जर झाले तर भारतीय जनता पार्टीचा मी जाहीर निषेध करेन. कारण लवकरात लवकर या सगळ्या लोकांना पकडा. पोलिसांनी याविषयी कारवाई करावी आणि सूरज सोबत बोलणं करून या सगळ्या घटनेची माहिती घेऊन ती 16-17 जण बांगलादेशी बाहेर काढावेत.